तसं आकाश रिपोर्ट आलेले आहेत स्क्वेअर लेग पंचच्या भूमिकेसाठी. आपल्या माहितीसाठी दुपार 17 मध्ये आपण पाहतोय दोन संघ समोर समोर आहेत. युक्ती वलयपाडा आणि त्याच्या समोर असतील साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर. नाणेफेक जिंकून ससूनगर संघाने प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि फिल्डिंग साठी आमंत्रण केलंय वलयपाडा संघाला. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय रोहित दळवी, ज्याची वर्णी मोठ्या मोठ्या संघातून ऍज अ आयकॉन लागली जाते. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर सज्ज आहे आणि स्ट्राईक वरती आहेत जितेन आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय लोकेश. लोकेश भोईर यांचा विचार केला तर एक आक्रमक खेळ केलाय त्यांनी या वर्षाचा हंगाम तरी काही गाजवलाय. तोच लोकेश नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. प्लेचा इशारा पंचांचा. पहिलं षटक पॉवर प्ले असेल तर त्या सर्कलच्या बाहेर आपण 3 शतक पाहतोय. पहिलं षटक घेऊन रोहित दळवी बॉलिंग ट्रॅक वर सज्ज. पहिला बॉल, पहिलाच बॉल तेज तर्रार. पहिला बॉल बॅटरला बीट केलाय. पहिला चेंडू पाहिला तर ऑन द मार्क डॉट बॉल. पहिला बॉल पाहिला तर डॉटने सुरुवात केलाय रोहित दळवी यांना आपण पाहतोय. मोठ्या मोठ्या संघातून त्यांची वर्णी लागली जाते आणि सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलं जाते त्यांच्याकडून आणि तोच खेळाडू आपण पाहतोय आज इन ऍक्शन मध्ये पाहायला. यावेळेस अजून एक चेंडू पाहिला तर तेज तर्रार होता. बघा इथे फुटवर्क नाहीये बॅटरचा. बघा मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय फुटवर्क हे गरजेचं असते. फुटवर्क नाहीये त्याच कारणास्तव पाहिला तर चेंडू पाहतो पण निर्धाव आलाय. थोडासा कानमान तर दिला जातोय कारण लोकेश यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. त्याचा पुरेपूर फायदा देण्याचा प्रयत्न केला जातोय जितेंद्र सुद्धा. तिसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा रोहित दळवी बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस चेंज ऑफ पेस होता. लोअर फोल्डर बॉलला कन्वर्ट करून घेतलाय. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो डीप मध्ये फिल्डर आहेत. बघा थोडंसं फंबल जायचा फायदा पाहिला. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा या 2 धावनेशी आपण पाहतोय संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते. श्रीगणेश होतोय ससूनगर संघाचा 2 या अंकांवरती. बापले षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहित दळवी जितेंसाठी राईट मोडल विकेटचा मारा. यावेळेस तेच तर्रार होता. बघा पायचीची अपील केली जाते आणि पंचांचं बोर्ड आकाशाकडे इथे होते. फर्स्ट विकेट डाऊन. बघा यष्टांच्या समोर रिप्ले मध्ये सुद्धा पाहू पण यष्टांच्या समोर पकडला गेलाय. बॅटर आपण पाहतोय जितेन बरफ यांना आणि पहिला आदरा बसतोय ससूनगर संघाला. पाहतोय पण ससूनगर संघाला पहिला हादरा बसलेला आहे. राकेश येतोय न्यू बॅटर आपण पाहतोय राकेश तुंबडा बॅटिंग मार्क वरती. रोहित पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन या षटकातील 5वा बॉल. राकेशसाठी पहिला बॉल फेस करतील. यावेळेस विस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत यष्टांच्या मागे सुंदर झेल आणि सौंदर्य राकेश तुंबडे यांचा खेळ. राकेश आला आणि राकेश गेला.
थँक्यू डीजे. सूरज येतोय, सूरज पारदे. शेवटचा बॉल असलेल्या पॉवर प्ले षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून ठेवलंय ससूनगर संघाला. लोकेशनला कुठे स्ट्राईक मिळाली नाहीये आणि लोकेश नॉन स्ट्राईक एंडला आहेत. तो दुसऱ्या साईडने पाहतो तर सातत्याने डॉट आणि विकेट जाताना पाहतोय. शेवटचा बॉल यावर मुस्ताफिज स्ट्रोक, चेंडू हवेत, हॅट्रिक साधली जाते इकडे. या स्पर्धेतील आपण पाहतोय दुसरी हॅट्रिक रोहित दळवी यांच्या नावावरती घेतली जाते. पप्पा मला घ्याल का हो परवानगी आमच्या पप्पा मला घ्याल का हो परवानगी पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या फक्त आणि फक्त 2 या अंकावर जाऊन पोहोचलेले आहे आणि 3 खेळाडू आपण पाहतोय तंबूच्या आशेला पोहोचलेत. आता पाहतोय न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला मनसेस रावते आलाय, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप भोईर अजून एक अष्टबल खेळाडू आपण पाहतोय. युक्तिलन वलयपडा संघाचा एक आधार स्तंभ ज्याला मानलं होतं तोच आधार स्तंभ आता पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर सज्ज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहतोय लोकेश, याच्यावरती नक्कीच नजरा असतील ससूनगर संघाच्या. यावेळेस आडव्या बॅटने खेळून करायचा होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. बघा यावेळेस प्रेशराईज केलं जाते. प्रेशर नक्कीच बॅटर वरती आहे. लोकेश यांच्या जो प्रेशर आहे, प्रेशर मध्ये बॅटर निखरतो किंवा बिखरतो हे सुद्धा पाहायला मिळेल. कारण प्रेशर थोडंसं सोकावं लागेल, कारण विकेट आपल्या 3 गेलेल्या आहेत. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. सिंगल लेवल वरती जास्तीत जास्त भर द्यावा लागेल, त्यानंतर मोठे फटके नक्कीच मारता येतील. यावेळेस आडव्या बॅटने खेचून मारलाय, फटका तर फसलाय का? फटका फसलाय आणि रोहित दळवी चेंडू खाली आणि बघा बडी मछली जाल में बसी. विकेट डाऊन. मिस्टर लोकेश बोर बॅक टू द आउट गॉन. हर्ष होतोय न्यू बॅटर पाहतोय हर्षद परेड बॅटिंग मार्क वरती. यावेळेस पाहतोय आपण बिकट परिस्थिती आहे ससूनगर संघाची. इथून आयाराम गयाराम अशी परिस्थिती निर्माण झालाय. लगातार पाहतो आपण 3 चेंडू 3 विकेट गेले होते मागच्या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या षटकातील आणि दुसऱ्या बॉल वरती विकेट. प्रदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. त्या बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाजूने सह निघून 4 धावांसाठी येतोय नशिबाची साथ. मिळते बॅटिंग करा संघाला चौकार येतोय 4 धावा. मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, 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 उगली बेडकी वाणी पाणी शाळा. बघा नशिबाची साथ, नशिबाचा चौकार इथे मिळताना पाहतोय शाही सरदार ससूनगर संघाला. बॅटची लिडिंग येत लागलेली आणि या विकेट किपरच्या डोक्यावर हा चेंडू निघून गेला होता नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रदीपने चांगला चेंडू हाताळला होता, परंतु नशिबाची साथ इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळाले.
इथून पाहतोय आता थोडस प्रेशर रिलीज करणं हा चौकार आलाय, परंतु इथून धावा फक्त पाहतो आपण 6 वर जाऊन पोहोचते. इथून सुद्धा अजून मोठ्या धावसंख्येमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मॅच चिल्डिंग एच यष्टांच्या मागे थर्ड मॅन मध्ये चांगला झेल इथे कंप्लीट केला जातोय आणि विकेट डाऊन होते. 5वा गडी यावेळेस पाहतोय तंबूच्या आशाला जाताना. बघा इकडे सुषमाच्या डोळ्याला चष्मा शोभतोय, परंतु इकडे सायशाचा ससूनगर संघाला धावा सुचवत नाहीयेत. इथे धावांची गरज आहे, धावांची भूक इकडे मिटवावी लागेल. तर 10 चेंडूमध्ये 5 विकेट पाहता पण तंबूच्या आशेला पोहोचल्यात ससूनगर संघाच्या. इथून कमबॅक करावं लागेल, बॅटिंग करावी लागेल, चांगले फटके मारावे लागतील, सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर द्यावा लागेल, एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अर्धा संघ पाहिला तर आपण गारज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा आपण आडवे बॅट घेऊन करत होतो, बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. त्या षटकातील आपण पाहतो 5वा बॉल डॉट आलाय. या षटकामध्ये सुद्धा कमबॅक करणारा षटक हाताळलाय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये नशिबाने 7 इथे मिळाली होती बॅटरला, 4 धावा आल्या होत्या. शेवटचा बॉल असेल प्रदीप भोईर यांच्या गोलंदाजीमधील. यावेळेस ऑन साईडला उडवलाय मुस्ताफिक स्ट्रोक, चेंडू हवे क्षेत्ररक्षण होते, चेंडू पर्यंत पोहोचले होते, परंतु बघा चेंडूने बाउंड्रीचा पल्ला गाठला गेलाय आणि चौकाराला शेवटच्या बॉलवरती. या 4 धावांनी धावफलक पाहतो आपण डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. षटक दुसरं 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 10, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यश डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या पाहतो पण 10 या अंकावर जाऊन पोहोचलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय महेश येतोय, महेश घोषे. महेश यांच्यावरती विश्वास दाखवला गेला आहे वलयपड्या संघाकडून, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा नक्कीच कमी आल्यात, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 2च धावा आल्या होत्या, 3 विकेट गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट नक्कीच मिळवल्यात, परंतु 2 चौकार आल्यात, 2 चौकार आल्यात. चला ओमसाई बंगली संघाच्या कर्णधार कृपया करून आपल्या आयोजकाशी संपर्क साधायचा आहे आणि सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा च्या कर्णधाराने सुद्धा आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मनसेसाठी पहिलाच बॉल पाला पण टेस्ट करणार होता. बघा लाईन आणि लेंथ अप्रतिम हाताळला यावेळेस युक्तिलेन वलयपाडा संघाने. या खेळपट्टीवरती भरपूर मॅचेस खेळले जात आहेत आणि त्याचा अनुभव आहे या खेळपट्टीचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय वलयपाडा संघाकडून. यशांच्या बागे मास्टर माइंड आपण पाहतोय प्रदीप भोईर यांना. यावेळेस मुस्ताफिक स्ट्रोकचा चेंडू हवेत होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची नक्कीच संधी मिळाली होती महेश यांना, परंतु बघा झेल हा कम्प्लीट झाला नाहीये. चेंडू थोडस त्याच्या अगोदर पडला आणि एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळते. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा, लॉस ऑफ 5 विकेट्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा
महेश बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पंचांचं कोणतं रिॲक्शन नाही आहे, प्रतिक्रिया नाही आहे आणि त्याचाच पहिल्या तर डॉट चेंडू आलाय. धावसंख्या पाहतो पण फक्त आणि फक्त 11 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा बॅट चिलिंग चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्री रेंजच्या बाहेर, जाईल का? यस, चेंडू निघून गेलाय, थांबणार नाहीये. चेंडू निघून गेल्यासाठी 4 धावांसाठी येतोय, नशिबाची साथ मिळते इथे ससुराल संघाला, चौकार येतोय. थँक्यू डीजे. ते नशिबाची साथ इथे बॅटिंग करणार संघाला मिळते, ससुनगर संघाला मिळते. बघा 2 नशिबाचे चौकार आल्यात, 2 नाही 3 आल्यात. कारण तिन्ही चौकार पाहिले तर 2 नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या जवळ गेल्यात आणि एक आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतश्रू होता तिकडे तैनात, पण त्यांच्याकडून थोडीशी चुकी झाली होती आणि त्याच्यावरती चौकार मिळाला होता. पण नशिबाची साथ इकडे मिळते, पण बॅटिंग चांगली करावी लागेल. यावेळेस कोलकाता बाय चेंडू खोदून काढला, ऑन साईडला पाहता पण डीप मध्ये फील्ड आहेत. रोहित त्याच्याकडून फंबल झालाय. बघा नशिबाची साथ इकडे अजून सुद्धा मिळते, चौकार आलाय आणि या 4 धावांशी धावफलक आपण पाहतोय पुढे सरक जाऊन पोहोचते. 19 या अंकांवरती 19 धावा स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. इथून फायटिंग टोटल उभा करण्याचं काम इथे सुरुवात झाली आहे या 3ऱ्या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार आहेत, 2 नशिबाची चौकार आल्यात. नशिबाची साथ इथे मिळते ससुनगर संघाला, परंतु इथून सुद्धा मोठे फटके खेळावे लागतील. नसीबी बहादूर का साथ देते आणि बहादूर आहेत यावेळेस ससुनगर संघ, म्हणून तर त्यांना साथ मिळते नशिबाची. षटक संपते 3रं आणि 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 19 या अंकावर जाऊन पोहोचते 5 गड्यांच्या मोहमधल्यामध्ये. हॅलो हॅलो, अक्षय होतोय शेवटच्या थोडा हातासाठी. अक्षय यांचा पहिलाच बॉल पाहिला तर डॉट आलाय. बघा चूक लाईन आणि लेनचा वापर केलाय पहिल्या 3 षटकामध्ये, परंतु नशिबाची साथ इकडे बॅटिंग करणार संघाला मिळालंय. इथून सुद्धा मोठे फटके जर आले तर एक सन्मानजनक धावसंख्येमध्ये पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. इथून 15-16 धावा नक्कीच चांगल्या ठरल्या जातील. यावेळेस कोलकाता पाय चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, पण तू बघा सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही या बॉल वरती. सिंगलने धावफलक काढून पाहतोय 20 या अंकांवर जाऊन पोहोचते. खूप बिकट परिस्थिती आहे यावेळेस आपण पाहतोय साई श्रद्धा ससुनगर संघाची. बघा पहिल्याच षटकामध्ये पहिले 3 बॉल मध्ये पाहतो तर आपण 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर बॅक टू बॅक विकेट आल्या होत्या दोन्ही त्यांच्या षटकामध्ये. त्यानंतर दुसरा षटक हातावर होता प्रदीप यांनी, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवरती विकेट, 5वा चेंडू डॉट आणि 6व्या बॉल वरती विकेट आणि अजून एक विकेट. बघा अजून एक विकेट इकडे पडतोय ससुनगर संघाला, अजून एक हादरा बसतोय. विकेट डाऊन.
न्यू बॅटर पाहतोय समीर होतोय. समीर घाटावर येतोय. इथून शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल वरती एखादा फटाफट करणं गरजेचं असेल. यावेळेस अजून एक चेंडू पाहतो आपण. सरळ फिल्डर हातामध्ये निघून गेलाय. अजून एक विकेट डाऊन होताना पाहतोय. बॅक टू बॅक विकेट जातात यावेळेस ससुनगर संघाचे. बघा पुन्हा एकदा आता पाहतोय अक्षय हॅट्रिक वरती असतील. हॅट्रिकचा मौका आहे अक्षय यांना. यावेळेस आपण पाहतोय 7 गडी तंबूच्या आशेला पोहोचलेत. 7 विकेट पराभूत गेलेले आहेत ससुनगर संघाचे. खूप बिकट परिस्थिती आहे यावेळेस ससुनगर संघाची. आयाराम गयाराम अशी स्थिती करून ठेवली आहे. आपण पाहतोय सगळ्या लाईनीमध्ये विकेट चालत जणू काही रेशनची लाईन लागलाय. हॅट्रिक बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षय बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. आफ्टर फटका फसला. चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लाईनला चेंडू पडला गेलाय आणि तिकडे चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. चला बॉल द्यायचा आहे. शेवटचा बॉल. धावसंख्या पाहता आपण 24 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर आहे त्यांच्याकडून पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो सुद्धा चांगला झालाय. रनआउट चान्स बघूया तिसऱ्या पंचांकडे जातील का. यस तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवला जातोय. आमची फरमाईश आहे तिसऱ्या पंचाकडे वळण्याची आणि ती नक्कीच पूर्ण केली जाते पंचांकडून. तर दुसरी धाव कंप्लीट झाली की नाही ती सुद्धा पाहायला मिळेल. तिसरे पंच आपल्याला पाहतील इन ऍक्शन मध्ये पाहायला. तसं बॅटर सेफ आहे. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 अंकांवरती. 27 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलंय. येणार 4 षटकामध्ये 24 चेंडू 27 धावा. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच आहे. नक्कीच चोरस पाहायला मिळेल. बॉलिंग अटॅक ससुनगर संघाकडे सुद्धा चांगला आहे. ही सुद्धा मॅच आपल्याला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत एक ब्रेक घेऊया. समुद्र संगीत ऐकूया. पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंग मध्ये परत येऊया. एसडीजी भरत 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 अगर रत्ना सारखी जतना केली. अगर रत्ना सारखी जतना केली आणि लग्न होऊन ती सासरी जाते. अग चिमणी माझी उडून गेली. माझी आई रडती पदराला धरून. ती माझी आई रडती पदराला धरून.
27 धावांचा टार्गेट एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. एक छोटी धावसंख्या उभी केली आहे, परंतु इथे चांगलं गोलंदाजी करावी लागेल ससूनगर संघाला. अचूक लाईन आणि लेनचा वापर डॉट सातत्याने घ्यावे लागतील आणि विकेटच्या मागे घुसावं जावं लागेल. जे हाफ सेशन्स आहेत त्यांना फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल, झेल घ्यावे लागतील. कॅचेस टू विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे, ते सोडवावं लागेल. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय लोकेश पारधी बॉल ट्रॅक वरती, स्ट्राईक वरती प्रदीप, नॉन स्ट्राईक एंडला रोहित. पहिलाच बॉल आपण पाहतोय हाफ ट्रॅक वरता कट केलाय, चेंडू जातोय गली रिझन मध्ये, सरळ निघून बाउंड्री लाईन जवळ. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. त्या रिझन मध्ये 3 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 3 धावेने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय 3 या अंकांवरती. पहिला फटका पाहिला आपण प्रतिभेंचा, लेटकटचा फटका पाहिला आपण आणि 3 धावा पहिल्याच बॉल वरती घेतल्यात. आता रोहित आता स्ट्राईक वरती, रोहित दळवी. यावेळेस बघा भीमर हाताळलाय, गरिबी में हाता गेला. बघा यावेळेस पाहतो आपण एक तर आपण धावा कमी लावल्या गेल्यात आणि जर असे अवांतर चेंडू हाताळले तर नक्की आपण या धावसंख्या आपण पाहतो या मॅच वर थोडेसे बॅकफूट वर जातील. यावेळेस ऑन साईडला फटका सजवला, चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. यस नो बॉल असेल ओव्हर स्टेपचा. यस फ्रीड मध्ये फिल्डर चेंज केला होता. यस नो बॉल आहे. अजून एक नो बॉल म्हणजे अजून एक नशिबाची साथ बॅटिंग करण्यास संघाला मिळते. धावसंख्या पाहतोय 9 वर जाऊन पोहोचते, 9 रन्स ऑन बोर्ड. या स्प्लिटचा बॉल फक्त आणि फक्त शॉटला चेक केलाय, कोणती धाव इथे घेतली जात नाहीये. डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. बावीस चेंडू 18 धावांची आवश्यकता इथून जिंकण्यासाठी. ते पूर्णपणे पाहतोय आपण खांदे आपण पाहतोय ढासळलेले आहेत ससूनगर संघाचे. तशी सत्यनारायण स्पोर्ट्स गावडेपाडा संघाच्या कर्णधारांनी कृपया करून आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तुम्हाला वारंवार कॉल केला जातोय, तुमच्या ज्या एंट्री फीज आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. आपण पाहतोय लोकेश यांच्या षटक आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या लोकेश यांनी. यावेळेस आपण पाहतोय लोकेशनच्या टीम मध्ये आज भरपूर प्लेयर दिसत नाहीत, अमृत नाहीयेत, भरपूर प्लेयर आज आपण पाहतोय अनुपस्थित आहेत. त्याचाच प्रभाव यावेळेस संघावरती पडताना पाहतोय. यावेळेस चांगला फटका सजवला आहे, सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले, डीप मध्ये फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय त्यांच्या मार्फत. एक सिंगल येते या बॉलवर, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चेंडू पाहतोय पण 5 बॉलचा खेळ 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. या षटकातील धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते, 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा. रोहित पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस सफल क्रॉसून करायचा प्रयत्न केला होता, बॅटची लिडिंग चेंडू जातो सरळ नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 12 धावा, शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील.
यावेळेस रिव्हर्स पॅटर्न केला, चेंडू जातोय गॅप मध्ये, शत्रशका चेंडूचा वाटलाग करतोय, चेंडू बघा अडला गेला तिकडे, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्याच कारणाचं पाहिलं तर तिकडे चेंडू अडला गेलाय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावांची धावफलक पाहता पण 17 रन्स ऑन बोर्ड, 17 धावा पहिल्या षटकात समाप्तीनंतर. चला झुंजार स्पोर्ट्स नायगाव संघाचा कर्णधार कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. झुंजार स्पोर्ट्स नायगाव संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गौरवपाडा तुम्हाला वारंवार कॉल केला जातोय, कृपया करून आपली प्रवेश फी आहे ती इथे कंप्लीट करायची आहे. हिमेश येतोय, हिमेश येतोय, हिमेश किरकिरे बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. एक नौका गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर. प्रदीप स्ट्राईक वरती असतील. हिमेश बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. पहिला बॉल घेऊन साड्या बॅटने खेळून काढला, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, शतरक्षक आहे डीप मध्ये, सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलने धावफलक आपण पाहतोय 18 या अंकांवर जाऊन पोहोचते. इथून जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे या मॅच वरती पकड बसवलाय पहिल्या षटकापासूनच, मागच्या इनिंग पासूनच पकड बसवलाय युक्तिलेन वलायपाडा संघाने. पुढचा बॉल यावेळेस सोडून दिलाय, ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पडला गेलाय. पंच आमच्या बदल वळायत. यस, वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतोय. धावसंख्या पाहतोय पण 19 रन्स. बघा हळूहळू आपण पाहतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय युक्तिलेन वलायपाडा संघाला. यावेळेस फटका चांगला आहे, फिल्डर आहे आणि एका हातामध्ये वा 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 अप्रतिम झेल इथे टिपला गेलाय. कॅच ऑफ द मॅच. थँक्यू विजय. बघा रिप्ले मध्ये पाहूया आपण काय झेल घेतला अप्रतिम. बघा काय धावत रनिंग मध्ये हा झेल घेतला एका हातामध्ये. कॅच पकडते नाही चिपकते ऐसे कॅच, आणि हे चिपकलाय कॅच. अप्रतिम कॅच बघायला आपण या स्पर्धेतील हा उत्कृष्ट कॅच आहे. त्या स्पर्धेतील अप्रतिम झेल टिपला गेलाय. हर्ष तिकडे अप्रतिम झेल इथे पकडलाय हर्ष यांच्या मार्फत. न्यू बॅटर आपण पाहतोय महेश आलाय. इथून जिंकण्यासाठी आपण पाहतोय 8 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 8 धावा जिंकण्यासाठी. इथून मिनी कमबॅक म्हटलं जाते, ते मिनी कमबॅक झालंय. यावेळेस ड्राईव्ह केलाय ऑन साईडला आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्याकडून थोडंसं फंबल झालाय, त्याचा फायदा पण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांची धावफलक आपण पाहतो पुढे सरकते जाऊन पोहोचते 21 या अंकांवरती. इथून जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. बघा यावेळेस पाहतोय ससनोगा संघाचे थोडेसे खांदे ढासळलेले आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. पाहतोय लॉंग ऑफ मध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय हर्षदांना चांगलं शतरक्षण पाहतोय. एक सिंगल येते. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. हितेश किरकिरेंनी चांगला गोलंदाजी केला यावेळेस. फक्त आणि फक्त या षटकामध्ये विचार केला तर 5 धावा खर्च केल्यात, म्हणजे चांगलं षटक हाताळलाय.
जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. प्रदीप स्ट्राईक वरती. यावर हाफ प्रकार बॉलला पुल केलाय. पॉवरफुल आहे का शत्रक्षक चेंडूच्या खाली बघा सुंदर झेल आणि संपतो इथे बॅटर प्रदीप भोईर यांचा सुद्धा खेळ. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. इथून जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. अजून एका गडी पाहिल्या तर आपण तंबूच्या आशाला पोहोचलाय. हे दोन जे ओपनिंग पेअर होते ते पाठवलंय डगावच्या आश्रयाला. परंतु न्यू बॅटर आपण पाहतोय विजय येतोय. विजय काठे येतोय बॅटिंग मार्क वरती. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस शेवटचा बॉल तेच तर्रा होता. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. पंच कोणाचा आहे रेफर? पंचाचा रेफर आहे. ओके म्हणा तिसऱ्या पंचांकडे बोलूया. व्हाईट बॉल असेल. अजून सुद्धा शेवटचा बॉल बाकी असेल. व्हाईट बॉलचा इशारा तिसऱ्या पंचांचा येतोय. इथून जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. बघा याच बॉल मध्ये मॅच फिनिश केली जाईल का? शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. मॅच फिनिश होईल का की अजून एक षटक आपल्याला थांबावं लागेल? यावेळेस जोरदार मारायचा प्रयत्न केला होता. बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. या षटकातील अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. षटक संपले. दुसरा 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 23 या अंकांवर जाऊन पोहोचते. 23 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. मनसेस येतोय बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी. इथून जिंकण्यासाठी आपण पाहतोय 4 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 4 धावा. मनसेस यांचा पहिला बॉल. सामनागतील बॅटर महेश स्ट्राईक वरती आहेत. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. बघा आता इथून जर हे षटक निर्धाव गेलं तर कुठे कमबॅक मानलं जाईल. मनसे त्यांच्याकडे कॅलिबर आहे. मनसे त्यांना सातत्याने चांगले गोलंदाजी करताना पाहिलंय. इथून मॅच बनवायची तर सतत 5 चेंडू अजून डॉट घ्यावे लागतील. फुलटॉस बॉल स्टॅमिंग झालंय का? फिल्डर आहे चेंडू या खाली आणि बघा सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. बॅटिंग करा संघाने रिव्ह्यू घेतला जातोय बीमर साठी. ओके आपण तिसऱ्या पंच कडे वळूया. फेअर डिलिव्हरी असेल तर बॅटिंग करा संघाने आपला रिव्ह्यू सुद्धा गमावला गेला आहे.
अक्षय येतोय न्यू बॅटर. अक्षय काठे यातून जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता असेल. मनसेस यांनी कमबॅक करून दिलाय. मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती हिमेश यांनी. मनसेचा पुढचा बॉल यावर समजता चेंडू हवेत आहे. शत्रुरक्षक आहे. चेंडूच्या खाली हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ लँड झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकला इकडे युक्तिलेन वॉलीबॉल संघाने. हाडलं का ससून संघ. चला अक्षय यायचा आहे टॉस साठी. अक्षय जाऊ नका तिकडूनच लगेच टॉस साठी या. आणि या मॅचचा मान्यता मानकरी आणि या मॅचचा मानकरी ठरतोय रोहित दलवी मॅन ऑफ द मॅच. चला रोहित तुम्ही सुद्धा यायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका रोहित. त्यानंतर होणार सामना आपण पाहतो युक्तिलेन वॉलीबॉल त्यांच्या समोर असलेला झुंजार स्पोर्ट्स